नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडातर्फे गिरणी कामगारांना 15 फेब्रुवारीची मुदत. ऑनलाईन ऑफलाईन कागदपत्र द्यावी लागणार. तर काय आहे अपडेट पाहूया सविस्तर माहिती. बंद आजारी अशा 58 गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 14 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या अभियानामध्ये गिरणी कामगारांची कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता म्हाडातर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 14 सप्टेंबरला हे अभियान सुरू झाले आणि 14 सप्टेंबरच्या नंतर जर तुम्ही डॉक्युमेंट तुमचे जमा केलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने आणि म्हाडातर्फे तुम्हाला एलिजिबल म्हणजे तुम्ही पात्र आहात असा मेसेज आलेला आहे, तर तुम्हाला परत डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने वांद्रे पूर्व येथील MIG क्रिकेट क्लबजवळील समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. म्हणजे जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे देत असाल तर तुम्हाला वांद्रे पूर्व येथील MIG क्रिकेट क्लबजवळ समाज मंदिर हॉल आहे, तेथे ते डॉक्युमेंट्स तुमचे जमा करायचे आहेत. आणि जर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करायची असतील तर मोबाईल ॲप आहे millworkerseligibility.mahada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आत्तापर्यंत गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने एकूण 1,04,960 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 81,825 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी चालू आहे. तर ती छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच पात्रता निश्चितीकरिता आवश्यक कागदपत्रे गिरणी कामगारांचे ओळखपत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, ESIC क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती, आधार कार्ड. तर या 13 पैकी जितके डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ आहे, जितके जास्तीत जास्त डॉक्युमेंट्स तुम्हाला पॉसिबल होतील तितके डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला ते सादर करावायचे आहेत. काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता हा जो क्रमांक दिलेला आहे 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.